महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच एक नवीन बदल पाहायला मिळणार आहे। प्रवाशांची वाढती गर्दी आणि सोय लक्षात घेऊन एसटीने राजमाता जिजाऊ यांच्या नावाने नवीन बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतलाय। या बसची रचना विशेषतः गर्दीच्या मार्गाचा विचार करून करण्यात आली आहे। पाहूयात काय आहेत या बसचे प्रमुख वैशिष्ट्ये। नमस्कार, मी स्वराली बिडवे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। शिवनेरी, शिवशाही आणि हिरकणी यांसारख्या नावांनी एसटीने आधीच महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ज्यांच्या प्रेरणेने स्वराज्य उभं राहिलं त्या राजमाता जिजाऊ साहेबांच्या स्मरणार्थ या बसचे नामकरण करण्यात आले। या बसची रचना विशेषतः गर्दीच्या मार्गाचा विचार करून करण्यात आली आहे। याची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे सध्याच्या साध्या बसमध्ये साधारणतः 40 प्रवासी बसू शकतात, मात्र या आधुनिक बसमध्ये तब्बल 55 प्रवाशांची सोय आहे। 3x2 अशा नव्या रचनेमुळे ज्या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते तिथे अतिरिक्त 15 प्रवाशांना आता उभे राहण्याची गरज भासणार नाहीये। 3x2 अशा नव्या रचनेमुळे ज्या मार्गावर प्रवाशांची मोठी गर्दी असते तिथे अतिरिक्त 15 प्रवाशांना आता उभ्याने प्रवास करावा लागणार नाही। ही बस आकर्षक भगव्या आणि पांढऱ्या रंगसंगतीत असणार आहे। येत्या मार्च महिन्यापासून या बस टप्प्याटप्प्याने राज्यभर प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील। विशेषतः 2 मोठ्या शहरांमधील जिथे हेवी ट्रॅफिक आणि अतिरिक्त गर्दी असते तिथे या 55 असनी बसला प्राधान्य दिले जाणार आहे। प्रवाशांना वेळेत आणि सुखात पोहोचवणे हेच एसटी महामंडळाचे मुख्य ध्येय आहे। तुर्तास इथेच थांबूयात। पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।